लाडक्या बहिणींना होणार 24वा हप्ता वाटप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 19 जून वार शुक्रवार आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे लाडकी बहीण योजने पैसे वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि एकूण रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यावर किती रुपये जमा होणार त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या जून महिन्याच्या निधीचा कधी येतील पैसे, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे. मे आणि जून या 2 महिन्याचे 3,000 रुपये सोबतच गॅसची सबसिडी देखील तुम्हाला आता मिळण्यास सुरुवात होणार आहे, 1150 रुपये प्रति गॅस. चला तर जाणून घेऊया हे पैसे कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे भेटणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आणि उर्वरित ज्या लाडक्या बहिणी राहतील त्यांना कधीपर्यंत पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये भेटणार याच्याविषयीचा संपूर्ण डिटेल अपडेट आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट प्रश्न जे आहेत ते क्लिअर होतील आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेविषयी आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आज पहिला दिवस असणार आहे पैसे वाटप करण्यासंदर्भात. आज पहिला दिवस 12 जिल्हे, उद्या दुसरा दिवस 12 जिल्हे आणि परवा दिवशी शेवटचा दिवस 12 जिल्हे, अशा पद्धतीने सलग 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावाटप जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आता आज तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेल आपण आता लगेच तुम्हाला सांगून टाकणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पहिला निर्णय तर तुम्हाला समजला, 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, परंतु ज्या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत बँकांच्या असतील, सोबतच जिल्ह्यांच्या देखील याद्या जाहीर झालेल्या आहेत. कारण की लाडक्या बहिणींना दिलासा भेटलेला आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि या कारणास्तव तुम्हाला आता 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. हो मित्रांनो, कारण की आत्ताच नवीन GR सुद्धा आलेला आहे. GR आला म्हणजे काय, तर पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती अतिशय वेगवान पद्धतीने सुरुवात झालेली आहे. GR आला तर GR कोणत्या महिन्याचा आलेला आहे, मे आणि जून या 2 महिन्याचा GR आता एकत्रितरित्या आलेला आहे आणि थेट DBTकडे याचा हातभार सोपवण्यात आलेला आहे. DBTद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि लाडक्या बहिणीसाठी एक बोनस खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे महिलांसाठी नवीन योजना सुरू होऊ शकते, ती म्हणजे सिलाई मशीन वाटप योजना. हो मित्रांनो, विश्वकर्मा शिलाई मशीन वितरण योजना जी ती भरपूर दिवसापासून पेंडिंग होती आणि आत्ता त्याच्याविषयी काही नवीन अपडेट्स देखील आपल्याकडे आलेले आहेत. चला तर ते अपडेट आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. सिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं त्याच्याविषयी माहिती आपण पुढे बघणार आहोतच. त्याच्या अगोदर मे आणि जून महिन्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने भेटणार आहेत तर ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता लाडक्या बहिणीचा पैसे कधीपासून वितरित होण्यास सुरुवात होणार आणि पैसे कधी भेटणार असा प्रश्न लाडक्या बहिणीचा होता आणि आज तो निर्णय अखेर या ठिकाणी झालेला आहे. आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100% महत्त्वाचे ठरणारच आहेत, कारण की 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वितरण करण्याचा उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सोबतच काही गव्हर्नमेंट बँकांची नवीन यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे 17 जिल्हे व 5 बँका यांची नवीन यादी जी की जाहीर झालेली आहे. तर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का आणि असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण रक्कम किती भेटणार ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. तर बघा, आज पैसे वितरण सुरुवात होणार तर आहे, परंतु कधी होणार तर बघा, आज दुपारपासून पैसे वितरण करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. कारण की महत्त्वाचं म्हणजे आता GR तर अप्रूव्ह झालेला आहे, जो GR आला होता त्या GRलाही मान्यता भेटलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी शासनचा GR रिलीज केला, त्याच्यानंतर DBT सिस्टीममध्ये मंजुरीही भेटली आणि शेवटी आता DBTचं बटन मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दाबलेलं आहे. आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर पैसे ट्रान्सफर करण्यास अतिशय वेगवान पद्धतीने सुरुवातीच्या आधी या ठिकाणी होत असते आणि बँकांकडे हा निधी पाठवला जातो आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये आज हे पैसे दुपारपासून जमा होण्यास सुरुवात जी आहे ती अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी सुरुवात जी आहे आजपासून होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे किती रक्कम भेटणार, तर एकूण आज दुपारी तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये
क्रेडिट केले जाणार आहे. चला तर बघूया आता पैसे तर वितरित होणार आहेत आजपासून. मग पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहे तर बघा यादीनुसार पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी या 3 याद्या अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि या तीनही याद्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. बँक ऑफ बडोदा असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँकांची यादी आपण पुढे तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी ज्या की यादीमध्ये समावेश असणार आहे. ज्यांनी अर्ज केले पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी, ज्या अपात्र ठरलेल्या त्या अशा लाडक्या बहिणी आणि यादी क्रमांक 3 प्रलंबित आणि सुधारित यादी ज्या बहिणींना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी देखील ही याद्या जाहीर झालेल्या आहेत. आणि सर्वात मोठी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करण्यात आलेली आहे ती म्हणजे कोणती, चला तर जाणून घेऊया पार्ट यामध्ये. तर बघा मुख्यमंत्र्यांनी जी मोठी घोषणा केलेली आहे तर या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. त्या 12 जिल्ह्यांची नवीन नावाची यादी जाहीर झालेली आहे आणि महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा काही या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना दुहेरी फायदा होणार आहे. आर्थिक सक्षमीकरण सोबतच बोनस हप्ते किंवा बोनस फायदा देखील या ठिकाणी होणार आहे. चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण निर्णय. पहिला निर्णय महत्त्वपूर्ण घेण्यात आलेला आहे तो म्हणजे जर तुमच्या मागील पैसे राहिले असतील, मग तो जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल किंवा मार्च एप्रिल महिना असेल, कोणत्याही महिन्यातील मागील पैसे जर तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होण्यापासून राहिले असतील तर अशा बँक खात्यामध्ये आता 6,000 रुपयापर्यंत रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. जेवढे थकीत हप्ते असतील तेवढे सगळे पैसे या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये आता पाठविले जाणार आहेत. कुठल्याही पद्धतीची अडीअडचणमध्ये निर्माण न करता. त्यामुळे बहिणीचा आनंद नक्कीच दुप्पट जो आहे तो झालेला आहे. आता बघूया आज वाटप होणारे 3,000 रुपये तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने येणार आहेत, कारण की महिलांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आजची असणार आहे पैसे जमा होण्यासंदर्भात. आणि महत्त्वाचं म्हणजे 1,500 रुपये काही लाडक्या बहिणीला गेल्या महिन्यामध्ये फक्त जमा झाले होते, काही लाडक्या बहिणीला 3,000 रुपये झाले होते. तुम्हाला किती होणार तर बघा तुम्हाला होणार आहेत आता 3,000 रुपये जर मागील पैसे आले नसतील तर. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय कशामुळे घेतलेला आहे तर भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी वाट बघत होत्या पैसे कधी येतील कधी येतील. त्यामुळे हा पैसे वितरण करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाचा निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे थकीत हप्ते असतील, महिन्याचे असतील, 2 महिन्याचे असतील, प्रत्येक हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा करण्यात येणार आहे. चला तर आता जाणून घेऊया सर्वात मोस्ट अवेटेड जिल्ह्यांची यादी म्हणजे 17 जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार आहेत अशा सर्व जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला स्पष्टरित्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक तर लगेच करून टाकायचा आहे चालूमध्ये, कारण की जर तुम्हाला 1,500 महिन्याला पाहिजे असतील तर व्हिडिओला तुम्ही लाईक लगेच करू शकता. आता बघा 3 दिवस असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे 3 दिवस 36 जिल्हे, पहिला दिवस 12 जिल्हे, दुसरा दिवस 12 जिल्हे आणि तिसरा दिवस 12 जिल्हे. तर याप्रमाणे पैशांचं आणि निधीचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. बघू शकता बहिणींना 3,000 रुपये तर भेटणार. सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मोफत गॅस सिलेंडरची टाकीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा बँकेमध्ये आधार कार्ड लिंक केलं नसेल तर लिंक करून घ्या. EKYC चालू आहे, EKYC देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता बघूया आपण जिल्ह्यांची यादी, जे की जिल्ह्यांची यादीसाठी तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघितलेला आहे. तर बघा मुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतलेली आहे तर या बैठकीत ही जिल्ह्यांची यादी आता अंदाजे त्यांनी जाहीर केली असावी, कारण की बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहिणीसाठी योजनेसाठी पैसे वितरणाची बैठक या ठिकाणी झाली होती आणि त्यामध्ये पैसे वितरणच आता होणार आहे. ते सुद्धा नवीन यादीनुसार, जे आतापर्यंत भरपूर याद्या आल्या होत्या परंतु आता जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत ती यादी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे होणार आहेत वाटप. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. 17 जिल्ह्यांची यादी तर आहे, सोबत 12 जिल्ह्यांची पहिली यादी. तर बघूयात आपण आज 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. मग ते कशा पद्धतीने होणार आहे, कारण की आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे वितरणाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आता बघू शकता तुम्ही सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये थेट आर्थिक मदत या ठिकाणी तुम्हाला केली जाणार आहे. आता आर्थिक मदत कशा पद्धतीने आणि आदेश कोणाकोणाला देण्यात आलेले आहे तर बघा सर्व बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मी जी यादी जाहीर करीत आहे ते यादीनुसार पैशांचं वितरण झालं पाहिजे. सोबतच महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे असतील त्यांना देखील पैसे वितरण करण्याचं नियोजन त्यांनी आखलेलं आहे. महाडीपीडी संघ असेल या संघाला देखील पैसे वितरण करण्याचं त्यांनी आदेश देण्यात आलेले आहेत. तर बघूया आपण आता नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार, जून महिन्याचे पैसे किती भेटणार तर बघा 3,000 रुपये जमा होणार आहेत जिल्ह्यांच्या यादीनुसार. तर बघू शकता
जिल्ह्यांची जी यादी आपल्याकडे आलेली आहे ती यादी आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत. तर बघा, महिलांसाठी जी खुशखबर आलेली आहे, आज दुपारी वाटप होणारे पैशांची जिल्ह्यांची यादी यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर बघा, पहिली यादी आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर या यादीमध्ये असणार आहेत एकूण 12 जिल्हे: अहिल्यानगर, बीड, नाशिक, धाराशिव, धुळे, लातूर, नंदुरबार, परभणी आणि यामध्ये समावेश असणार आहे जळगाव, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा. तर या 12 जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो पैशांचं वितरण होणार आहे. पैसे तर तुम्हाला भेटणारच, सोबतच 1150 रुपये गॅसची सबसिडीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला आता भेटून जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांच्या वितरण होणार, तर ते देखील यादी आपल्याकडे आलेली आहे. 3 यादी आपण तुम्हाला देणार आहोत. तर ही पहिली यादी आहे मित्रांनो 12 जिल्ह्यांची, ज्यामध्ये समावेश आहे या 12 जिल्ह्यांचा. आता बघूया, तुम्हाला 4150 रुपये भेटायचे असतील तर तुम्हाला पात्रता काय असेल? 21 ते 65 वर्ष वय, सोबतच 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आता बघूया आपण यादी क्रमांक 2. आता दुसरी यादीमध्ये कोणते जिल्हे असणार आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे? तर बघा, उद्या होणार आहे लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर. उद्या या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. परवा दिवशी वितरण होणार आहे. तिसऱ्या दिवशी असणार आहे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, भिवंडी, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तर बघा, या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये आता ही थेट रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे आणि प्रक्रिया एकदम पारदर्शक असणार आहे. कुठल्याही पद्धतीचं त्यामध्ये अडचण जी आता होणार आहे ती अजिबात होणार नाही, कारण की आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे. आता आपण बघूया बँकांची यादी, ज्या की बँकांच्या यादीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे किती जमा होणार आणि तर 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 24वा हप्ता जो आहे तो या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. तर बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना, बहिणींना आता फ्री गिफ्टसुद्धा काही भेटून जाणार आहे. ते फ्री गिफ्ट कोणते असतील तर बघा, पहिलं गिफ्ट असणार आहे मोफत गॅसची टाकी तुम्हाला भेटणार आहे. सोबतच 30 प्रकारची नवीन भांडीसंच देखील तुम्हाला भेटणार आहे. तर यासाठी कुठे अर्ज करायचा? तर बघा, बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत भांडीसंचासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच गॅसची टाकी तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत भेटून जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सौर ऊर्जेवरील चूल जी आहे ती देखील लवकर एक अंदाजित वितरित होऊ शकते, कारण की त्या सध्या गॅसची सध्या अडचणीत आहे. त्यामुळे सौर ऊर्जेवर चालणारी चुलीचं देखील वितरण जे आहे ते होऊ शकतं अंदाजित. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे न येण्यास काय कारणे असतील तर बघा, लाभार्थी पडताळणी जी आहे ती अतिशय वेगवान पद्धतीने सुरू आहे. बँक खाते आधार कार्ड लिंकिंग समस्या ही देखील आहेत. मोठ्या प्रमाणात लाभार्थी संख्या आहे मित्रांनो, त्यामुळे पैसे वितरण करण्यास थोडा उशीर होत आहे. सोबतच काही तांत्रिक अडचणीही येत असतात आणि या तांत्रिक अडचणीमुळे देखील पैशांची ट्रान्सफर करण्यास थोडासा उशीर नक्कीच होत असतो. तर आता बघा, मोबाईलवर नंबर लिंक नसेल तर लिंक करून घ्या. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. आता बघूया आपण बँकांची यादी, कोणत्या बँकेमध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार त्याच्या संदर्भातची महत्त्वाची यादी आपण आता या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बँकेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कशा पद्धतीने ट्रान्सफर होतील ते देखील तुम्हाला समजून जाईल. तर बघू शकता, पहिली यादी असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर दुसरी यादी पहिल्या दिवशी असणार आहे बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक. आणि दुसरी यादी असणार आहे दुसऱ्या दिवशी पैसे वितरण होण्याची HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. आणि तिसऱ्या दिवशी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक्स आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा पद्धतीने 2-3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे आणि या 3 याद्यानुसार पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन तुम्ही आलेला असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण की DBTची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि आपण तुमच्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आपण 100% प्रयत्नही करत आहोत. त्यामुळे पैसे जर पाहिजे असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही, कारण की लाडकी बहीण योजनेविषयी असेच आपण नवीन अपडेट तुम्हाला सतत भेटत राहतील आपल्या चॅनलवर. तोपर्यंत व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया परत पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.